परिषदेचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबळ साहेब आप आगे बढ़ो, हम इसी समाज के साथ हैं। भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम इसी समाज के साथ हैं। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। क्या जाओ काका आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय। भुजबळ साहेबांची मंत्रिपदी वर्णी लागली होती। नमस्कार। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना युती सरकारने महायुती सरकारने अन्न व नागरी पुरवठा या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन त्यांच्यावर एक प्रकारे विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासास आम्ही सर्वजण या ठिकाणी जमून आम्ही महायुती सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो। या ठिकाणी उपमहापौर माजी उपमहापौर मिलिंदभाऊ सपकाळे आहेत, अतुलभाऊ बारे आहेत, संतोषभाऊ इंगडे आहेत, अखिल भारतीय समता खानदेश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, माजी नगरसेवक सुनील भैया माडे आहेत, कृष्णभाऊ माळी आहेत, नंदभाऊ आहेत। दिवसापासून या ठिकाणी मंत्रिपदासंदर्भात चर्चा विचर्चा होत होत्या, कार्यकर्त्यांमध्ये ही भावना होती। आज अखेर खरा न्याय मिळाला आहे का? नक्कीच। वास्तविक पाहता सन्माननीय भुजबळ साहेब हे कुठल्या एका समाजाचे नसून ओबीसी समाजामध्ये जेवढ्या जाती येतात त्या जातींना न्याय देण्यासाठी त्यांनी कधीही जीवाची पर्वा केली नाही, त्यांच्या पदाची पर्वा केली नाही, त्यांच्या वेळेची पर्वा केली नाही, त्यांच्या परिवाराची कधी त्यांनी पर्वा न करता ते ओबीसी समाजासाठी सतत झटत राहतात आणि सतत झटत राहतील। सन्माननीय समीरभाऊ भुजबळ हे सुद्धा या लढ्यामध्ये तेवढे सक्रिय असतात। म्हणून सन्माननीय भुजबळ साहेब यांच्यावरती हा खरा न्याय झाला असं आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगून आम्ही परत महायुती सरकारचे या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव ओबीसी समाज बांधव आम्ही त्यांचे नेहमी ऋणी राहू। आदरणीय भुजबळ साहेबांना जो काही न्याय मिळाला हा खरोखर योग्य आहे। मी मिलिंद कुंडू सपकाळे माजी उपमहापौर जळगाव शहर महानगरपालिका कोळी समाजाचा मी एक सदस्य आहे। कोळी समाजाच्या वतीनं मी भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो व त्यांच्यावर जो अन्याय झाला होता 6 महिन्यापासून तो आम्हाला आनंद झाला आता की त्यांना सिनियरिटीच्या हिशोबाने त्यांना लवकर न्याय मिळाला पाहिजे होता। तो 6 महिने का होईना पण न्याय दिला अजितदादांनी महायुती सरकारने, त्याबद्दल धन्यवाद।